आता वळूया राज्यातील राजकीय बातम्यांकडे। उदय सामंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। गोकुळ गीतेंनी नाशिकमधून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने महायुतीमध्ये धुसफूस आहे। नाशिकमधील बैठकीपूर्वी सामंत शिंदे यांच्यात भेट होती आहे। रवींद्र फाटकही शिंदेंच्या भेटीला पोहोचले। तर या घडीची एक मोठी राजकीय बातमी समोर येते आहे। गोकुळ गीतेंनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीमध्ये धुसफूस आहे। नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीवरून ही धुसफूस सुरू आहे। या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी दिवसभर नाशिकमध्ये अनेक बैठका घेतल्या, मात्र मार्ग न निघाल्यामुळे अखेर उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेत। तर रवींद्र फाटक सुद्धा भेटीसाठी आलेले आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, नाशिकचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यामुळे ही भेट आहे, अन्य काय कारण आहेत? जगदीश, अगदी बरोबर आहे। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती उद्या नाशिकमध्ये पार पडणार आहे। आणि त्याच्या आधीच उदय सामंत जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्यानंतर अर्धा तास जी आहे चर्चा ही उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेली आहे। त्यामुळे उद्या हा तिढा सुटतोय का? कारण अर्ज मागे घेण्याची तारीख तर आज निघून गेलेली आहे। त्यामुळे गोकुळ गीते यांची मनधरणी करून दराडेंना पाठिंबा द्यायला लावणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि समजा दराडेंना पाठिंबा मिळाला तर नाशिकच्या जागेचा तिढा देखील सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्या ही महत्त्वाची बैठक जी आहे ती उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये पार पडणार आहे। आणि याच्या आधीच उदय सामंत यांनी ठाण्यातील निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली पाहायला मिळते। धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।